मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित कामगार संघटनेनं आज आंदोलन केलं। कामगारांच्या प्रश्नांवर प्रकाश आंबेडकरांना वेळ देऊन सुद्धा आयत्या वेळी भेट नाकारल्याचा आरोप आता यावेळी करण्यात आलाय। वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयामध्ये आंदोलन सुद्धा केलं आणि त्यानंतर महानगरपालिका वर्तुळामध्ये या आंदोलनाची मोठी चर्चा रंगली होती। बघूयात नेमकं काय घडलं होतं मुंबई महानगरपालिकेत। मुंबई पालिकेबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करत घोषणाबाजीही केली। वंचितच्या कार्यकर्त्यांवर थेट पालिका आयुक्तांविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे। हे आंदोलन पालिका आयुक्तांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भेट नाकारल्यामुळे करण्यात आलं। प्रकाश आंबेडकरांनी पालिका कामगारांच्या प्रश्नावर आयुक्त अश्विनी भिडे यांची वेळ मागितली होती। भेटीसाठी वेळही देण्यात आला होता, पण ऐन वेळेस अश्विनी भिडे यांच्याकडून भेट नाकारण्यात आल्याचा आरोप वंचितनं केलाय। मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने 3 ते 4 वेळा मॅडमला पत्र दिलेले आले आहे आणि भेट मागण्यात आली होती। आज सुद्धा मॅडमने स्वतःहून भेट दिली होती, पण सकाळी 12 वाजता जनरल सेक्रेटरी सतीश राजगुरू, जाधव साहेब, तोरणे साहेब यांना फोन आला की आजही मॅडम भेटू शकत नाही आणि तिकडनं मग कामगारांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हा मेसेज गेला आणि आज तो रोज ते इथे आहेत। कारण की मॅडमने सांगितल्यामुळे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः राजगृहावर उपस्थित आहेत। त्यांनी तुम्हाला माहिती आहे 3 वाजता इकडे प्रेस पण दिली होती महानगरपालिकेच्या आवरामध्ये, परंतु मॅडमने अगदी शॉर्ट नोटीसमध्ये अगदी वेळेवर ही भेट नाकारलेली आहे। हे काही चुकीची बाब आहे। मुंबई पालिकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत। घंटागाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत। याशिवाय कचरा उचलण्यासाठी ठेकेदार आणल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केलाय। इथे ऍक्च्युअल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या चिरंजीवांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट जाणून बुजून इथे ते खरे मोटर लोडरचे जे काम करतायत त्यांना वेगळं केलेलं आहे आणि खासगीकरणा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना इथे प्राधान्य दिलेलं आहे। इथे एस वॉर्ड असेल, एन वॉर्ड असेल, जी साऊथ असेल, आता जी नॉर्थ सुद्धा खासगीकरण करत आहेत आणि ज्यासाठी खऱ्या अर्थाने हे खासगीकरण करत आहेत, मोटर लोडर एवढं साफसफाई इमानदारीने करत असताना आज कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने आलेला आहे, कचऱ्याचा ढीग पडलेला आहे आणि असं असताना सुद्धा जो खरा मोटर लोडर आहे, जो काम करतोय, त्याच्यावर अन्याय होत आहे। अश्विनी भिडेंनी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत। गणेश मूर्ती दुर्घटनेनंतरही भिडेंवर गणेश मंडळ समितीनं भेट न दिल्याचा आरोप केला होता। आता वंचितच्या नेत्यांनीही भिडेंवर तसेच आरोप केलेत। मेट्रोत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या अश्विनी भिडेंच्या मुंबई पालिकेतल्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेत। भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई।